पाचगणीला दुपारी पोहोचलो आणि दुपारी काय बघायला जायचं म्हणून मग सगळ्यात पहिले आम्ही वॅक्स म्युझियम बघायला आलो. दुपारच्या वेळेला वॅक्स म्युझियम अगदी चांगला पर्याय आहे. बघू शकता तुम्ही वॅक्स म्युझियममध्ये मायकल जॅक्सन. वॅक्स म्युझियममध्ये बरेच वॅक्सचे स्टॅच्यूज तयार केलेले आहेत. खूप चांगले चांगले स्टॅच्यूज आहेत. ते आम्ही सगळे स्टॅच्यूज बघितले. बॉलिवूड, हॉलिवूड, राजकारणी, स्पोर्ट्स व्यक्तींचे मेणाचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतो आहे मोदीजी बघितले आपले. त्यानंतर आता रणवीर कपूर बघतोय आपण. बघा हे अगदी त्यांची स्टाईल मारून उभे राहून बघतात आहे. अगदी पुतळे असं वाटतंय की आपण त्यांनाच बघतो आहे. असे हे जे मेणाचे पुतळे इथे तयार केलेले आहेत. त्यानंतर इथे 9D शो होतो आणि एक ॲक्वेरियम देखील आहे. आम्ही 9D शो पण बघितलेला. नंतर इथे एक रेसिंग गाडी जे आहे त्यांचा पण शो होतो एक. म्हणजे स्वतः तुम्हाला त्या रेसिंग गाड्या चालवायला मिळतात. आता बघतायत आपण अमिताभ बच्चन यांच्या मेणाच्या पुतळ्याजवळ उभ्या. असे हे सर्व अगदी रिअल वाटणारे मेणाचे पुतळे. आपण यांच्यासोबत फोटो काढण्याची जी हौस आहे मोठ्या व्यक्तींसोबत, ती आपण हौस इथे भागवून घेऊ शकतो. अगदी यांच्या पुतळ्यांसोबत फोटो काढून घेऊन. आणि आता आपण पुढे जाऊया. हे सर्व बघून झालं. आता आपण मॅप्रोज गार्डनला जातो. मॅप्रो गार्डन बघा, सगळ्यात महत्त्वाचा खेळ होता हा. चॉकलेट्स जास्तीत जास्त कसे मिळवता येतील. या मुलीने बघा किती सुंदर ॲक्टिंग केली. व्यवस्थित एक पूर्ण पॅकेटच घेतलं पहिले आणि इतके सारे चॉकलेट्स मिळवले. खूप छान छान गेम्स आहेत या मॅप्रो गार्डनला. सुरुवात आम्ही इथूनच केली. असे अनेक गेम्स या मॅप्रो गार्डनमध्ये आहेत. आता बघा हा गेम आहे इथे 2 मिनिटपर्यंत त्या रॉडला तुम्ही धरून राहू शकले पाहिजे. परंतु थोड्याच वेळात नाही जमला. आता माझे मिस्टर ट्राय करायचा प्रयत्न करतात आहे. बघा ते ट्राय करतात आहे. ते राहू शकतात का 2 मिनिट आपण बघू. आणि जर 2 मिनिट तसं राहिलं तर हा जो एलिफंट दिसतोय आपल्याला, टेडीचा जो एलिफंट आहे तो मिळणार आहे म्हणून सगळेजण ट्राय करत होते. तर असे हे बरेच गेम्स इथे मॅप्रो गार्डनमध्ये आहेत. मॅप्रो कंपनीने विकसित केलेलं हे ठिकाण आज एक गार्डन, फॅक्टरी आणि एंटरटेनमेंटचं स्पॉट बनलेलं आहे. बघा कशी मेहनत करून बघतात आहे ते. अगदी किती मिनिट झाले, किती मिनिट झाले. दोन मिनिट हे होऊ शकतात का? मला वाटतं हे 2 मिनिट राहू शकतील. त्यांना खूप विश्वास आहे की मी 2 मिनिट नक्कीच राहू शकेन आणि तो टेडी नक्कीच आपला होईल. नो नाही राहू शकलेत ते. अगदी 1 मिनिट पण नाही राहू शकलेत. खूप छान छान गेम्स आहेत असे. सगळेजण बघा. आता हा पुढचा मुलगा आहे, हा पण ट्राय करतो आहे. असे अनेक जण ट्राय करतात परंतु ते सहज शक्य होत नाही. आता इथे सेल्फीज काढायसाठी खूप छान असे आरसे लावलेले आहेत. सगळेजण तिथे छान सेल्फी काढत होते. गार्डन देखील खूप सुंदर आहे. जागोजागी सेल्फी पॉइंट्स यांनी तयार केले आहे. फोटो काढण्यासाठी खूप सुंदर असं
गार्डन आहे, खूप सुंदर असा स्पॉट आहे हा. मुलांसाठी पण प्ले एरिया आहे. आणि मुख्य म्हणजे दुपारी तुम्ही दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही, परंतु या गार्डनला दुपारी येऊ शकता. मॅप्रो अगदी झाडं आहेत, गार्डन आहे आणि बऱ्याच ठिकाणी इथे रूफ देखील आहे. त्यामुळे आपण या गार्डनमध्ये येऊन छान दुपारचं 2 तास 3 तास असे आपण घालवू शकतो. व्यवस्थित थंडगार पाण्याची व्यवस्था आहे. तसंच खाण्याचे छोटे छोटे रेस्टॉरंट्स इथे लागलेले आहे. खूप चांगली व्यवस्था आहे इथे. आता दुसऱ्या गेमकडे आम्ही आलेलो आहे. बाटली आली खाली आता. ही जी बाटली आहे यामध्ये ती रिंग घालून ती बाटली उभी करायची आहे. जर असं झालं तर हा टेडी मिळणार आहे. तो मुलगा बघा किती मन लावून ट्राय करतोय. झटकाने उभी करा. बघूया आपण होणार का. तोंडाच्या बाहेर या गार्डन मध्ये कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे. आपण या मॅप्रो गार्डन मध्ये फुकट एंट्री करू शकतो. फक्त नंतर जे काही गेम्स तुम्हाला खेळायचे असतात त्यांचेच पैसे आपल्याला द्यायचे असतात. सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत हे गार्डन खुलं असतं. आणि दुपारची तुमची वेळ जी आहे तो पूर्ण वेळ घालवायसाठी अतिशय चांगलं असं हे गार्डन. त्या मुलीने स्वतः सरळ करून दिली ती बॉटल. असे खूप छान छान गेम्स इथे आहेत. आता बघा हा एक नवीनच गेम आहे की 2 बॉल टाकायचे आणि तुम्हाला तो टेडी मिळणार. आम्ही तिथे खूप एन्जॉय केला. माझ्या मिस्टरांनी सगळे खेळ खेळून बघितले. अगदी लहान मुलासारखं होऊन आम्ही तिथे खेळ खेळत होतो. असं एक खूप छान ठिकाण आहे. पाचगणी ट्रिपमध्ये तुम्ही नक्कीच या मॅप्रो गार्डनला व्हिजिट करा. आता बॉल टाकण्याचा गेम सुरू झालाय. स्लोली बॉल काही टाकताच आला नाही. परत एक बॉल, असे 2 बॉल टाकायला मिळतात. परंतु हे काही झालंच नाही. नंतर आम्ही गार्डन मध्ये फिरलो. निसर्ग, स्ट्रॉबेरी, इतकं छान, खूपच सुंदर गार्डन आहे हे मॅप्रो गार्डन. छोटी मुलं जरी असतील ना तरी इथे छान दुपारी मस्त राहू शकतात. बघा आम्ही मॅप्रो गार्डनच्या मागेच हे स्ट्रॉबेरी विकायला बसतात. समोर पण स्ट्रॉबेरी विकायला बसतात. तर आम्ही इथे स्ट्रॉबेरी घेण्यासाठी आलो. आवडते तुम्हाला खाऊन पाहू. आणि यांच्या मागेच बघा स्ट्रॉबेरीज लागलेल्या आहेत. स्ट्रॉबेरीचं गार्डन आहे इथे. आपण स्ट्रॉबेरी घेऊ आणि हे गार्डन देखील बघू. या दादांकडनं आपण स्ट्रॉबेरी घेतोय. पहिले तर स्ट्रॉबेरी खाऊनच बघितल्या की बा स्ट्रॉबेरी नेमक्या कशा आहेत. आणि बघा हे गार्डन, इथे स्ट्रॉबेरी कशा लागल्या आहेत. स्ट्रॉबेरीचं झाड बघण्याचा माझा पहिलाच योग, कारण मी पाचगणीला पहिल्यांदाच आलेली. स्वरूप स्ट्रॉबेरी असं यांचं हे गार्डन आहे. आता बघा किती स्ट्रॉबेरीचे स्टॉल लागलेले आहेत. आणि स्ट्रॉबेरी मला वाटलं होतं तितक्या काही महाग नाही आहेत. मला असं वाटलं होतं की 200 रुपये पाव वगैरे असतील, परंतु या 200 रुपये किलो आहे. कुठे 150 रुपये किलो देखील तुम्हाला मिळतात. बरं स्वस्त आहे स्ट्रॉबेरी अगदी. आता आपण आलो आहे सिडने पॉईंटवर. ते बघितलं आणि जवळच होता सिडने पॉईंट. अगदी हार्डली 3 किलोमीटरवर सिडने पॉईंट आहे तिथून. तर आपण सिडने पॉईंटवर आलो. सिडने हा एक व्ह्यू पॉईंट आहे. आपण या व्ह्यू पॉईंटवर येऊन
बरेच फोटोज घेतले. कृष्णा नदी जिथे त्या लेक, हे पॉइंट्स आपले दुपारच्या वेळेला सगळे बघून झालेत आणि जवळपास संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आता हे सगळे पॉइंट्स बघून झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचा पॉइंट बघायचा आहे, टेबल लँड. पाचगणीमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असा आहे टेबल लँड आणि तो 5 नंतरच सुरू होतो. हा सिडने पॉइंट अतिशय सुंदर आणि आपण संध्याकाळपर्यंत या पॉइंटला फिरू शकतो. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतो आहे, तो म्हणजे टेबल लँड. आणि आता आपण इथे घोडागाडी केलेली आहे आणि हा जो चालक आहे घोडागाडीचा, हाच आपला गाईड होणार आणि आपल्याला संपूर्ण पुढची माहिती हा देणार आहे. ऐका तुम्ही. हॅलो सर, वेलकम टू टेबल लाईन. ज्या टेबल लाईनवर तुम्ही फिरताय ना सर, हे टेबल लाईन ज्वालामुखीमधून बनलेलं टेबल लाईन आहे. 4378 समुद्र सपाटीच्या वरती तुम्ही फिरायला लागले घोडागाडीनं. जसे की महाभारत ऐकले असेल सर तुम्ही. महाभारतामध्ये बघा 5 भाऊ 5 पांडव राहत होते. 1 वर्षाचा अज्ञातवास आणि 12 वर्षाचा त्यांचा वनवास होता. जसे की वनवासमध्ये आले तेव्हा इथे येऊन थांबले होते सर. जे तुम्हाला गड्ड्यावरून दिसतोय पांडवांची पांडव चूल म्हटली जाते इथं. हे पांडवांची पांडव चूल आहे. इथं पांडव लोक जेवण वगैरे बनवून त्यांनी खायचे. ही चूल एवढी मोठी नाही होती. महाबळेश्वरांनी पाचगणीमध्ये बहुत जोरांमध्ये पाऊस येतं तर त्याच्यामध्ये पाणी जाऊन ते खसळून गेलेलं आहे पाण्यामुळे. तारे जमीन मूवीज बघितले असेल ना सर तुम्ही. तारे जमीन मूवीज मध्ये बघा जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन बनवलं जातं सर, जे आमिर खाननी लेकरा संघ मिळून. चढ रे पाहिजे. आता तुम्हाला नाही का जे ग्राउंड दाखवणार आहे सर, ते निवारा स्कूलचं ग्राउंड आहे. जे तुम्ही खाली ग्राउंड बघतायत ना सर, ते निवारा स्कूलचं ग्राउंड आहे. तिथं नाही का तारे जमीन मूवीज मधलं ड्रॉइंग कॉम्पिटिशन लेकरा संघ मिळून बनवले जातात ना आमिर खाननी. त्या ग्राउंड मध्ये त्यांनी नाही का शिडी दिसतेत ना सर तुम्हाला, त्या शिडीवर नाही का स्टेप बाय स्टेप त्यांनी लेकरांना बसून सेटअप वगैरे लावून त्यांनी तिथं शूटिंग बनवलेलं आहे सर. ज्या टेबल लाईनवर तुम्ही फिरताय, हा टेबल लाईन म्हणलं जातं. तुम्हाला उंचावरती ज्या थंडी हवा लागतात ना सर, हे थंडी हवा कशामुळे लागतात, जे तुम्हाला मोठे झाडं दिसत असेल ब्लॅकवाले, या झाडाचं नाव आहे सिलोरो. कम से कम 1820 घंटा ऑक्सिजन देतात म्हणून इथं टेबल लाईनवर थंड वातावरण असतो सर. जे डोंगराच्या वरती गाव दिसतात ना सर तुम्हाला, या डोंगराच्या गावाचं नाव आहे बिल्लार. जसे की प्रत्येक घरामध्ये लायब्ररी आणि प्रत्येक घरामध्ये पुस्तकं असतात सर, त्याला म्हटलं जातं पुस्तकांचं गाव म्हणून. कोणत्या पुस्तकांचं गाव ते दाखव. बिल्लार बिल्लार तो डोंगरावरती गाव दिसतात ना मॅडम तुम्हाला, ते बिल्लार गाव. अच्छा, चढ रे इकडे बघा. जे तुम्हाला सगळं डोंगर एरिया दिसतोच ना सर, या डोंगर एरियाला म्हणतात सह्याद्री माउंटेन. अच्छा, सह्याद्री माउंटेन मध्ये सगळ्यात जास्त बेरी फूडची शेती भरपूर केलेल्या असतात. अच्छा. इथं नाही का जे तुम्ही कुठले मॅडम? नागपूर. मी पण नागपूरचंच आहे. अच्छा. जे नागपूर आपल्याकडे नाही का काळी माती असते म्हणून तिथं नाही का गहू, ज्वारी, बाजरी, चना, गन्ना, ऊस अशी शेती भरपूर केली जातात. इथं नाही का ते लाल माती दिसते, लाल मातीमध्ये मॅग्नीमेट सगळ्यात जास्त असते म्हणून इथं स्ट्रॉबेरी, मलबेरी, गुलबेरी, राजबेरी हे सगळ्यात जास्त शेती भरपूर इथं केलं. बेरी फूडच्या शेती इथं भरपूर केल्या जातात. आणि इथं खाली त्यांना जागा शेती करण्याकरता खाली जागा नाही, हे डोंगराच्या माळावरती केलं जातं. जे तुम्हाला डॅम दिसतोच ना सर पाण्याचं मॅडम, त्या डॅमचं नाव आहे मऊ डॅम. मऊ डॅम. जसं की बाजीराव मस्तानी मूवीज बघितली असेल तुम्ही. बाजीराव मस्तानी मूवीज मध्ये बघा रणवीर सिंग घोड्यासंग येण्यामध्ये जलसमाधी घेतो तलवार घेऊन. जे तुम्हाला डॅम जवळ छोटंसं गाव दिसतोच ना सर, छोटंसं गाव, त्या हा त्या गावामध्ये नाही का त्यांनी सेटअप लावून वगैरे घोडा घेऊन त्या रणवीर सिंग त्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी जलसमाधी बनवलेली शूटिंगसाठी सर. जे टेबल लाईन म्हणलं तर टेबल लाईनच्या वरती नाही का टोटल 350 मूवीचे शूटिंग बनवलेले सर. कारवा, मेला, आईना, चेन्नई एक्सप्रेस, गद्दर, बाजीराव, धम्माल, वेलकम, राजा हिंदुस्तानी असं सगळं फिल्मची शूटिंग बनवलेले सर. आता वेलकम मूवीज बघा. वेलकम मूवीज नाना पाटेकर, अक्षय कुमारची मूवीज आहे. जे वेलकम मूवीज डोंगराच्या वरती किनारा माउंटेनवर लाकडीचं घर बनवलं जातं. जे लाकडीचं घर बनवलं होतं सर, हे एंगल वगैरे दिसतात ना सर तुम्हाला, हे एंगलचं त्याने नाही का लाकडीचं सेटअप वगैरे लावून तिथे इथं शूटिंग बनवलेले सर. अच्छा. चढ रे बच्चा. आणि पंचगणी गाव म्हणलं तर सर एज्युकेशन सेंटर साठी फेमस आहे. इथं टोटल 45 शाळा आहेत. एका लेकराचे 5 लाख रुपये फीस घेतलं जातं. त्याचे सगळं बोर्डिंग स्कूल आहे. खाणं पिणं राहणं शिकणं एका वर्षाचं. त्याच्यामुळे सगळं बोर्डिंग स्कूल आहे म्हणून त्याच्यामुळे पंचगणी गावाचं नाव फेमस दिलं गेलेलं आहे सर. चढ रे बच्चा. जे पंचगणी गाव म्हटलं तर कशामुळे दिलेलं आहे, ज्या टेबल टॉपवर तुम्ही फिरताय हा पहिला नंबरचा टेबल टॉप आहे. जे तुम्हाला समोर दिसतो ना सर, तो 2nd नंबरचा टेबल टॉप. त्याच्या समोर जो छोटावाला दिसतो ना, तो 3rd नंबरचा टेबल टॉप. जे लेफ्ट साईडमध्ये तुम्हाला गोल साईडचा दिसतो ना सर मॅडम इकडं, तो 4 नंबरचा टेबल टॉप. आणि जे 2 झाडं दिसतात ना सर तुम्हाला, तो 5 नंबरचा टेबल टॉप. असं टोटल 5 टेबल टॉप आहे म्हणून या गावाचं नाव दिलेलं आहे सर पंचगणी. पंच म्हणलं तर 5 टेबल टॉप झाले. गणी म्हणलं तर असा अर्थ होतो की आपल्या घराच्या समोर जे तुळशीचं झाड असतो सर,
त्या तुळशीच्या झाडाच्या समोर जे आजूबाजू जागा असते त्याला गणी मराठी मातृभाषा म्हणजे संस्कृती म्हटलं जातं. त्याच्यामुळे पंचगणी गावाचं नाव दिलं गेलेलं आहे सर. चढ रे जे तुम्हाला फॅमिली तुमची गाडी थांबली होती ना सर आता शूटिंग पॉईंटवर, याला म्हणतात शूटिंग पॉईंट. जसं की हिंदी साऊथ मराठी मूवी जे लाखो करोडचे खर्च करून सेट उभं केलं जातं, तर ऍक्च्युली इथं सेट उभं केलं जातं. इथं सेट उभं कशामुळे करतात की साईड सेक्शन व्ह्यू व्हॅल्यू बॅकग्राऊंड एकसारखं म्हणजे क्लिअर येतो, पावसामध्ये सगळं ग्रीन दिसतं. तर त्यांच्या शूटिंगमध्ये नाही का चांगलं व्ह्यू येतात, त्याच्यामुळे इथं सेट उभं करून त्यांनी शूटिंग बनवलं जातं. जसे की आता मेला मूवीजमध्ये नाही का गुज्जर डाकूचा अड्डा बनवला होता सर. जे गुज्जरने आमिर खानला झाडाला लटकवले जातात, छोट्या मोठ्या भावानी मूवीज काढलेले मॅडम ते इथं नाही का डुप्लिकेट झाड आणि सेटअप वगैरे लावून त्यांनी इथं शूटिंग बनवली होती. हा मॅडम, इथे ज्या गाडी थांबलेत ना त्याला म्हणतात शूटिंग स्पॉट. इथं जर तुम्हाला थांबायचं असेल, फोटोग्राफी वगैरे करायचं असेल तर थांबू शकता. थांबू आपण थांबून जाऊ. आम्ही इथे थांबलो आणि खूप सुंदर फोटोज इथे निघाले. खरोखरी हा व्ह्यू पॉईंट आहे आणि म्हणूनच सिनेमात देखील इतके सुंदर सुंदर फोटोज निघतात. कसे निघतात ते आपल्याला इथे कळलं. आणि त्याने आता आम्हाला घोडागाडी चालवायला दिली. बघा आम्ही दोघंजण घोडागाडीवर बसलो आहे आणि घोडागाडी चालवायचा प्रयत्न करून राहिलो. खूप छान एक्सपिरियन्स आलो बघा आम्ही घोडागाडी घेऊन दोघेही जण. वरती गाव दिसतो ना तो राजा हिंदुस्थानी मूवीज मध्ये पालनखेत गाव बनवलेलं आहे. असलेलं पालनखेत गाव येतं उटीमध्ये. इथं शूटिंग बनवलेलं लोकेशन तिथलं दिलेलं आहे मॅडम. जसे की हम तुम्हारे सनम मूवीज बघितली असेल, हम तुम्हारे सनम मूवीज मध्ये बिना पासपोर्टचं स्वित्झर्लंड बनवलं जातं. माधुरी दीक्षित फिरण्याकरता जातात. हा तुमचा स्वित्झर्लंड व्ह्यू. पावसामधलं नाही का इथं फॉग जास्त असतं तर तुमचं स्वित्झर्लंड सारखं व्ह्यू दिसतं. तर इथं नाही का त्यांनी स्वित्झर्लंड बनवलेलं आहे. चढ शूटिंग इथं बनवले जातं सर. लोकेशन बाहेर गावचं दिलेलं जातात. आता राजा हिंदुस्थानी मूवीज इथं शूटिंग झालेलं आहे. लोकेशन उटीचं दिलेलं आहे. पालनखेत गाव असलीवाला म्हणलं तर उटीमध्ये येतं. चढ रे चढ रे बच्चा. हे बघा सर जे दगड दिसतात ना सर तुम्हाला, हा मी सांग, जे दगड दिसतात ना सर तुम्हाला, हे 5 पांडवांचे पायाचे निशाण आहेत सर. मानले तर भगवान आहे, ना मानलं तर दगड आहे. असंच 5 पांडवांचे पायाचे निशाण नाशिक पंचवटीमध्ये येतात सर. असेच 5 पांडवांचे पायाचे निशाण नाशिक पंचवटीमध्ये येतात सर. इथं मंदिर वगैरे अलाउड नाही. मंदिर वगैरे बांधले गेले तर पुजेरी येऊन बसतात. पुजेरी येऊन बसले तर लोक दुकान वगैरे टाकतात. दुकान आता जसं तुम्हाला टेबल टॉप म्हणलं तर नॅचरली दिसतो ना साहेब, तर इथं दुकान वगैरे टाकलं तर दुकानच्यामुळे नाही का इथं गंदगी होते, कचरा होते. तर त्याच्यामुळे जसं नाही का जसं टेबल टॉप नॅचरली दिसतो ते टेबल टॉप नॅचरली खतम होऊन जातं सर. त्याच्यामुळे इथं नाही का मंदिर वगैरे अलाउड नाही केलं. ते 5 पांडवाचे पायाचे निशाण नाशिक पंचवटीमध्ये कशामुळे आहे, तिथं मंदिरची जागा आहे म्हणून तिथं मंदिर बांधू शकतो आपण. चढ बघा साहेब, जे आता टेबल टॉपवर तुम्हाला 2 झाड दिसतो साहेब, त्या झाडाच्या खाली नाही का राजा हिंदुस्थानी मूवीज मधलं पुचो जरा पुचो मुझे केव्हा जे गाणं बघितले असेल साहेब तुम्ही, ते गाणं त्या झाडाच्या खाली बनवलेलं आहे साहेब. त्या गाण्यामध्ये ते 2 झाडं पण आणि जे तुम्हाला 5 टेबल टॉप सांगितलं होतं साहेब, हे 5 टेबल टॉप साईड सेक्शन व्ह्यू व्हॅल्यू मध्ये येतात साहेब. हा चढ जे गद्दार 2 मूवीज बघितली असेल साहेब, गद्दार 2 मध्ये इंडिया व्हीएस पाकिस्तानचं बॉर्डर बनवलं जातं साहेब. जे इंडिया व्हीएस पाकिस्तानचं बॉर्डर जे तुम्ही ट्रॅकने जातात ना साहेब, आता हे ट्रॅक इंडिया व्हीएस पाकिस्तानचं बॉर्डर बनवलं तर साहेब युद्धासाठी मूवीज मध्ये. चढ चढ रे रफ्तार चल 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 चल. त्याच्यासाठी चढ रे. हे समोरचं दृश्य बघून तुम्हाला शोले सिनेमाची आठवण आली असेल. अनेक घोडे आपल्या दिशेने धावून येतात आहे. का मॅडम हे जे लोक थांबलेत ना, हे लोक नाही का क्योज मध्ये जाण्याकरता इथं थांबलेत. जे तुम्हाला डोंगरावरती बघा गोल साईजचा दिसतो ना, तो छत्रपती शिवाजी महाराजचा अर्धवट कमलगड किल्ला आहे. त्याला कमलगड किल्ला कशामुळे म्हणतात, जसे की कमळ पाण्याच्या अधोमधात असतं, तसंच ते 2 नदीच्या संगम पाण्याच्या अधोमधात येतं म्हणून त्याला कमलगड किल्ला म्हटलं जातं. इथं नाही का 2 नदीचा संगम आहे, कृष्णा आणि सावित्रीचा. जे भगवा कलरचा झेंडा दिसतो मॅडम तुम्हाला, तो पांडव किंवा आहे. जसे की पांडवांनी 1 वर्षाचा अज्ञातवास मध्ये आले तेव्हा त्या गुफेमध्ये लपून बसले होते मॅडम. त्या गुफेच्या आतमध्ये शंकर भगवानची टेम्पल मूर्ती पांडवांनी स्थापित केलेली. त्याच्यात रेस्टॉरंट बी आहे, छोटंसं चाय कॉफी नाश्ता वगैरे भेटतात. जे रेलिंग लावलेलं मॅडम, त्या रेलिंग पासून जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला 2 नदीचा संगम दिसणार, कृष्णा आणि सावित्रीचं. आता इथून तुम्ही कंटिन्यू करून येऊ शकतात.
आता या केव्जकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मला जमलं नाही, परंतु माझे मिस्टर आतमध्ये केव्जमध्ये गेलेले होते आणि त्यांनी काही व्हिडिओज काढून आणले. तर हे केव्जमध्ये आतमध्ये एक रेस्टॉरंट पण आहे आणि या गुफा आणि बऱ्याच ठिकाणी एकदम अंधार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओज आपल्याला काढता येत नाहीत. इथे पांडव लेणी म्हणून आहेत आणि एकीकडे हनुमानाचं पण स्थान आहे. अगदी आतमध्ये या गुफेमध्ये जाताना बघा आपल्याला दिसतंय. नंतर आपण इथे सनसेट पॉइंट पाहायला आलो, सनसेट व्ह्यू पॉइंट. आता सगळे घोडे इथे एकत्र झालेले आहेत. सगळेजण येऊन इथे सनसेट पॉइंटसाठी जमा झालेले आहेत. असा आजचा आपला संपूर्ण पाचगणीचा संपूर्ण दिवस अगदी छान मजेत. आणि इथे तुम्हाला एक गंमत सांगते, इतकी थंडगार हवा, असं वाटतच नाही की सध्या उन्हाळा आहे. म्हणूनच पाचगणीला थंड हवेचं ठिकाण असं म्हटलं जातं आणि खरोखरी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. आपण देखील या ठिकाणाला जरूर व्हिजिट करा आणि असे सुंदर सुंदर फोटोज व्हिडिओज काढा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असेच नवनवीन ठिकाणं दाखवायचा प्रयत्न करते. धन्यवाद.